विषय मराठी, पाठ क्रमांक 20. पाठाचं नाव आहे सर्व विश्वची व्हावे सुखी. लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक, ज्यांचा जन्म 1948. ललित लेखक व प्राध्यापक. मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह, नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री समर्थाची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. आता हा झाला डॉक्टर यशवंत पाठक यांचा परिचय. आपल्या पाठाचं नाव आहे सर्व विश्वची व्हावे सुखी. सर्व, सगळे, यामध्ये विश्व, विश्व म्हणजे जग. तर मग आता काय आहे, तर ही एक थोडक्यात प्रार्थना असल्यासारखी आहे. प्रार्थनाच आहे. आपण स्वतःसाठी मागतो, तर या ठिकाणी सर्वांसाठी मागितलेलं आहे. या जगातील, या विश्वातील सर्वांसाठी हे मागणं आहे. तर आता या पाठाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. हे विश्वची माझे घर म्हणजे पाठाची प्रस्तावना आहे. हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. आता आपलं घर म्हटलं की आपण आपलं घर, याच्यामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकू या अशा मोजक्याच लोकांना घेऊन आपण आपलं घर असं संबोधत असतो. आता त्याच्या पलीकडं आजच्या काळामध्ये जर विचार केला तर विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पुन्हा परत घराची संकल्पना छोटीशी झालेली आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकामध्ये त्या ठिकाणी हे विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे, अशा प्रकारची त्यांनी संकल्पना केली होती. आणि आज आपण आता त्यावेळेस विश्व, संपूर्ण विश्व म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात त्या शतकामध्ये जर जायचं असेल तर खरोखर खूप अवघड होतं. पण आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. आता वैश्विक खेडे निर्माण झाले आहे, म्हणजे हे विश्व म्हणजे खेड्याप्रमाणे झालेलं आहे. आता खेडं का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की खेड्यामध्ये राहणारी लोकसंख्या ही छोटीशी असते, कमी असते आणि खेड्यातले प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असतो. घराची माहिती असते, त्यांच्या कुटुंबाची माहिती असते. थोडक्यात सांगायचं जर झालं तर खेड्यातील लोकांना एकमेकांची खडा न खडा अशी माहिती असते, म्हणजे इत्थंभूत अशी माहिती असते. तसं आजच्या काळामध्ये गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. जसा खेड्यातला माणूस रोज एकमेकांना भेटतो. तू जर गावात चक्कर टाकली किंवा एखाद्या देवाच्या मंदिराजवळ म्हणा, ग्रामपंचायतजवळ म्हणा, किंवा विशिष्ट ठिकाणी दुकानं असतात काही त्या ठिकाणी म्हणा, किंवा वेगळा असा काही समजा जमण्यासाठी ठिकाणं असेल तर त्या ठिकाणी, तसं आता गाव ते जगस्तरावर माणूस माणसाला भेटतो आहे. कशामुळे भेटतो आहे की आधुनिक दळणवळणाची आणि संपर्काची साधनं आहेत. मग आधुनिक दळणवळणाच्या साधनामध्ये आपल्याला जर पाहता येईल की आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भेटायचं असेल तर विमान, आणि संपर्काच्या साधनामध्ये जर आपण विचार केला तर मोबाईल आणि संगणक, ज्याला आपण भ्रमणध्वनी आणि संगणक म्हणू, या दोघांचा आपल्याला विचार करता येईल. आणि मग माणूस जवळ आला, एकमेकांच्या जवळ आला, जोडला गेला. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे. मग आता जसं माणसं एकमेकांच्या जवळ आली आधुनिक साधनांच्या आणि संपर्काच्या माध्यमातून,
किंवा दळणवळण साधनांच्या माध्यमातून मग आता माणसांची मनंसुद्धा जवळ यायला पाहिजेत. आणि मनं जर जवळ आली, एकमेकांविषयी जर एकमेकांना जिव्हाळा निर्माण झाला, तर मग सगळी मानवता सुखी होईल. मानवता सुखी व्हायला वेळ लागणार नाही. आणि हाच धागा सर्व संतांच्या सूत्रामध्ये समान धागा आहे. सर्व संतांनी जे विचार मांडलेले आहेत ते विचारातली समानता आहे किंवा समान धागा लेखकाने तो पकडला आणि या पाठाच्या माध्यमातून विचार व्यक्त केलेले आहेत. चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करू. पेज नंबर 82, पाठ नंबर 20, सर्व विश्वची व्हावे सुखी. लेखक डॉक्टर यशवंत पाठक. आता आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष, चांगले व्यक्ती. तर त्यांच्यासाठी काय म्हटलेलं आहे की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. ही संतांची खरी भूमिका आहे. मग संतांचं खरं काम काय आहे तरी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे की जगाचं कल्याण करायचं आहे. संत कशासाठी अवतरले या ठिकाणी? जगाच्या कल्याणासाठी. त्यांनी स्वतःचा देहसुद्धा परोपकार करण्यासाठी झिजवला. आपलं आयुष्य त्यांनी कशामध्ये? परोपकार करण्यामध्ये घालवलं आहे. आणि हीच संतांची खरी भूमिका आहे. आता संत साहित्याचा आत्मा. आता संत साहित्य म्हणजे काय? तर संतांनी लिहिलेलं साहित्य. मग अभंग असतील, भारुडा असतील, गवळण असेल, इतर रचना असतील त्यांच्या, जसं आपण कबीर के पद म्हणतो, कुणाचे दोहे म्हणतो, अशा पद्धतीनं. कबीर का दोहा है, सूरदास के पद है, इस तरह से. म्हणजे याप्रमाणे आपण की वेगवेगळे नाव आहे त्यांना, त्यांचा प्रकार आहे तो वेगळा. परंतु संत साहित्याचा आत्मा काय आहे? भक्ती आहे. तर भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हे सुद्धा उद्देश संतांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले होते आणि ठेवलेले आहेत. कोणते? भक्ती आणि भक्तीबरोबरच समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. संतांनी परमेश्वराकडं जे मागितलं तर त्यामध्ये स्वतःसाठी काही नव्हतं. मग कोणासाठी मागितलं त्यांनी? तर सर्व समाजासाठी मागितलं, जगातील सर्वांसाठी मागितलं. संतांनी परमेश्वराकडं स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. मग त्यांची विचारसरणी कशी होती? तर बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. की देवा, समाजातील लोक हे जे या जीवनामध्ये, या संसारामध्ये अज्ञानाच्या रूपात अनेक गोष्टीकडे वळतात आणि फरफटत जातात, तेव्हा यांना बुडलेलं पाहवत नाही, यांचा ऱ्हास झालेला पाहवत नाही, यांचं अधपतन पाहवत नाही. आणि म्हणून यांच्याविषयी काय होतो? तर मनामध्ये काय होते? कळवळा निर्माण होतो, यांची कीव दया येते. आणि मग याचप्रमाणे सर्व संतांचं वागणं. मग वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, याच्या व्यतिरिक्त संत चक्रधर आहेत, चक्रधर स्वामी आहेत, संत कबीर आहेत, गुरु नानक आहेत, महात्मा बसवेश्वर आहेत. सर्वच संतांनी साहित्यातून विश्वकल्याणाकडे, विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे मागणं मागितलेलं आहे. आणि मग अगदी 13व्या शतकात जसा आपण उल्लेख केला की संत नामदेव महाराज, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, या संतांपासून तर आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत त्यांची प्रार्थना म्हणजे सुद्धा मानवतेचा आविष्कारच आहे. तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये काय होतं? विश्वकल्याण, माणुसकी, सुहृदयता याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. म्हणजे मानवाच्या मनातील माणुसकीचा झरा जर जिवंत आहे तरच विश्वकल्याण होऊ शकतं. कारण मी पासून आम्ही, मी म्हटलं की एकटा चालो, आम्ही म्हटलं की माझ्यासोबत बाकीची, आणि मग अवघे विश्वची माझे घर. जसं माझं घर तसं हे विश्वसुद्धा काय आहे? माझं घर आहे. वसुधैव कुटुंबकम.
हे पूर्ण एक कुटुंब आहे. वसुधैव म्हणजे पृथ्वी एक पूर्ण कुटुंब आहे, त्यातील आपण सर्वजण सदस्य आहोत. ही संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झालेली आहे. आणि मग सर्व संतांच्या प्रार्थनेतील समानतेचा धागा, साधर्म्याचा धागा, विश्वकल्याण. कोणता? विश्वकल्याण. आणि या विश्वकल्याणाचाच परिचय आपल्याला या पाठातून करून दिलेला आहे. अगदी सुरुवातीला मग प्रथम कोणाचं नाव घेतलेलं आहे, कोण्या संताचं नाव घेतलेलं आहे, तर संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात. ज्ञानेश्वरी आपल्याला हा ग्रंथ सर्वांना माहीत आहे. तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हटलं की सर्वांना माहीत होतं. पण जर आपण खरं जर नाव पाहिलं ज्ञानेश्वरीचं तर भावार्थ दीपिका. मग थोडंसं आपल्याला समजायला अवघड जातं की कोणता ग्रंथ असेल, म्हणून ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी. आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. आता पसायदान म्हणजे आता विश्वात्मके देवेपासून सुरुवात होतं, जवळपास सर्वांनाच परिचयाचं आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. आपण काय करतो सामान्य माणसं, की आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, माझं असं माझं तसं, आपण वैयक्तिक, दुसऱ्याचं नको. मग आता आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. पण ती प्रार्थना फक्त आपल्यापुरती मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी या विश्वात्मक देवाला जी प्रार्थना केली ती म्हणजे कोणती, तर सारं जग सुखी करण्याची विनंती केली. कोणती? सारं जग, सगळं जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण केला. आणि मग पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच, शेवटचा समारोप होत असताना निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वरांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाकडं काहीतरी मागा, सगळ्यांसाठी देवाकडं काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी अगोदरच मागितलेलं आहे. म्हणजे देवाने आपल्या सर्वांना चांगली बुद्धी द्यावी असं मी मागितलेलं आहे. संत निवृत्तीनाथ म्हणाले की ग्रंथाचा शेवट करत आहात, ग्रंथाचा समारोप करत आहात, तेव्हा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटलं आहे तेच आता तुम्ही काय करा, विस्ताराने सांगा. आणि मग यातूनच पसायदान काय झालं, निर्माण झालं. या पाठाचा पुढील भाग किंवा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पाठ पूर्ण वाचा.